वास्तव्य करायचे। वास्तव्य करीत असताना तथागत रोज चारिकेसाठी राजगृहामध्ये जायचे। राजगृहामध्ये येणार आहेत भगवान बुद्ध। तिथल्या लोकांना माहित होतं, म्हणून ते संपूर्ण व्यवस्था करत होते भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाची। पण नालागिरी नावाचा जो हत्ती होता, त्याला हजारो बकेट मादक पदार्थांचे जे काही मादक पदार्थ पाजले त्यांना। ज्या हत्तीमध्ये हजारो हत्तीचं बल होतं, त्यांना असं वाटलं की या हत्तींना, नालागिरी हत्तीला मादक पदार्थाचं जे काही मादक पदार्थ पाजून याला सोडलं म्हणजे हजारो लोकांना चिरडून हा अंत करेल। या उद्देशानेच त्या हत्तीला मादक पदार्थ पाजला आणि भगवान बुद्ध याच्या वेळेला त्या हत्तीला सोडून दिलं। सोडून दिल्याच्या नंतर लोकांना हे कळालं की हत्तीचे जे काही डोळे लाल, त्याचे कान टवकारलेले आहेत, शेपूट त्यांनी वरी केलेला आहे, सोंड वरी केलेली आहे, हत्तीनं अक्राळ आणि विक्राळ रूप ग्रहण केलेलं आहे। या अवस्थेत सर्व लोकांची भांबेरी सैरा वैरा इकडे तिकडे धावत आहेत लोक। जर या हत्तीच्या लपेटामध्ये जर सापडलो तर आपला चेंदा मेंदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर लोक सुरक्षित स्थळ शोधत होते, कोणी घरावरती, कोणी झाडावरती, कोणी आपापल्या निवारामध्ये जे काही पळत होते। आणि त्याच वेळेला भगवान बुद्ध रस्त्याने चालले। तो हत्ती भगवान बुद्धाच्या दिशेने येत होता। दुरूनच भगवान बुद्धांनी भिक्खू संघाने पाहिल्याच्या नंतर त्या भिक्षूंना असं वाटलं, जे अरहत पदाला प्राप्त झालेले भिक्षू आज तथागत आपलं बल, आपलं सामर्थ्य दाखवून त्या हत्तीचं मर्दन करतील, म्हणून ते भिक्षू काय बाजूला झाले। 1250 आनंद नावाचा बौद्ध भिक्षू जो उपस्थायक भगवान बुद्धाचा सेवक, तो तिथेच थांबला आणि तो हत्ती येत असताना तो समोर उभा राहिला। भगवान बुद्ध म्हणतात, आनंद बाजूला हात। तो श्रोतापदी पदालाच प्राप्त झालेला आनंद होतो। आनंद बाजूला होताच तो हत्ती आला। 2-3 कासऱ्याच्या अंतरावरच त्यांनी गुडघे टेकलेत आणि जमिनीवरती जे काय आपलं सोंडा टाकून, माती आपल्या मस्तकावरती टाकून जे मादक पदार्थ पिलेलं होतं, एकदम त्याची नशा उतरली। तथागताला त्या हत्तीनं प्रणाम केला आणि डोळे जे लाल झालेले होते त्या लाल डोळ्यामधून अश्रू येऊ लागले की मी ज्या उद्देशाने तथागताच्या दिशेने धावत होतो, आज माझं फार मोठं नुकसान झालं असतं की तथागतावरती मी जे काही क्रोध प्रगट केला असता तर मला कित्येक वर्ष अधोगतीला प्राप्त व्हावं लागला। आणि तथागताने आपल्या चित्ताने त्याच्या चित्ताला स्पर्श करताच त्याची नशाही उतरली, त्याची जी स्मृती होती ती जागृत झाली आणि तो अभिवादन करायला लागला। डोळ्यामधून ढसाढसा अश्रू गाळत। जर तो प्राणी असताना तो भगवान बुद्धाला शरण येतो, नशा केलेला हत्ती, तर आज तर आपण जे काही सुज्ञ मनुष्य आहोत, काही नशेमध्ये नाही, पण तुम्हाला नशा आहे, एक तर धनाची, अरे एक तर आपल्याला सौंदर्याची, एक तर आपल्याला पदाची जी काही नशा तयार झालेली आहे आणि ती नशा काय आपली उतरेना आणि भगवान बुद्धाचा मार्ग आपल्याला काय दिसेना। मी 2 तारखेला दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी पुण्याहून येत असताना रिक्षामध्ये बसलो। 12 वाजलेत मला। एक माणूस रिक्षामध्ये बसलेला माणसाने पंडित पन्नी घालून त्यांनी आपट्याचे पान त्याच्यामध्ये ठेवले आणि ते मी काढायला लागला। म्हणे थांबा, मी बसेलच होतो, थांबा म्हणे, आणि काढायला लागला तो पंडितून। पण म्हणलं काहीतरी देतो का काय? त्यांनी काढे पान त्या आपट्याचे आणि म्हणायला लागला सोनं घ्या। अरे म्हणलं भाऊ, तू जर ओरिजिनल सोनं जरी